नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन जज साहेबांना म्हणतो, मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय मिलॉर्ड, जेव्हा साक्षी शिखरे या अगदी कॉन्फिडेंटली कोर्टामध्ये म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023च्या रात्री मी इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होते. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर तोच त्यांचा कॉन्फिडन्स आज अगदी गायब झालाय, कारण मी हे प्रूव्ह केलं की त्या 13 जानेवारीला वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होत्या. आता असं अर्जुनने स्टेटमेंट देतात. सगळे जण धक्क्याने अर्जुनकडे पाहतात. महिप्त सुद्धा खूप चिडलेला असतो, पण आता यावेळी दामिनीने त्याला सांगितलेलं असतं की तोंड गप्प ठेवायचं, मी वाटेल ते साक्षीसाठी करू शकते. तेव्हा साक्षी तर एकदम शांत असते आणि आपली खाली मान घालून तेथे विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. त्यावेळी अर्जुन तिच्या जवळ जातो आणि लगेचच हसत तिला विचारतो, मिस साक्षी शिखरे, अहो तुम्हाला तेव्हाच आठवत असेल ना सगळं ते सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि मग नंतर शिवानी. तेव्हा साक्षी समोरून तो सगळा भयानक भूतकाळ जातो की ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा अर्जुनने कोर्टासमोर दाखवलं होतं. त्याचबरोबर शिवानीला स्वतःला तो कोर्टामध्ये घेऊन आला होता आणि त्याचबरोबर माझ्या विरोधात त्या शिवानीने साक्ष सुद्धा दिली होती आणि कोर्टासमोर हे सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं होतं. मीच पैसे देऊन शिवानीला इथे खोट स्टेटमेंट द्यायला घेऊन आले होते. त्याचबरोबर अर्जुन पुढे सांगतो, अगं ते ब्युटिकचा कार्ड आणि मग तो पेंडंटचा तुकडा आणि मग तुमच्या त्या दोन्हीही फोनचे लोकेशन्स रिपोर्ट, अहो आठवते ना तुम्हाला, असं अर्जुन पुन्हा तिला विचारतो, जेणेकरून साक्षी हायपर होईल आणि हो आठवते असं मोठ्यानेच म्हणेन. आता तेथे असणारे सगळेजण साक्षीच्या उत्तराची वाट पाहत असतात, परंतु साक्षी काही बोलत नसते. प्रिया सुद्धा आता खूप घाबरलेली असते, कारण आपल्या अंगावर हे काही प्रकरण शिकायला नको असं तिला सत्य वाटत असतं. बाहेर आता पोलिसांच्या आणि जे ॲडव्होकेट असतात त्यांच्या चर्चा सुरू असतात की आजच्या केसमध्ये, आजच्या हेअरिंगमध्ये नक्की जिंकणार कोण, कारण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली ही केस आहे, वात्सल्य आश्रम केस. त्याचबरोबर या केसमध्ये दामिनी देशमुख अगदी कधीही एकही केस न हरलेली ॲडव्होकेट आहे, त्यामुळे दामिनी केस हरू शकत नाही असं काहीच हरणं असतं. त्यावरती दुसरे वकील असतात, ते म्हणतात असं होऊच शकत नाही, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे एवढे हुशार वकील आहेत ना. दामिनी देशमुख या त्यांच्यासमोर हार मानणार म्हणजे मानणारच. तर आता लाईव्ह टेलिकास्ट होत असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त मोबाईलकडे, टीव्हीकडे असतात. दुसरीकडे साक्षीचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो आणि ती म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो मी तुम्हाला या अगोदर क्लिअर केलेला आहे की ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते आणि आता माझ्या दुसऱ्या मोबाईलच लोकेशन आश्रमात कसं दिसतंय हे मला खरंच माहीत नाहीये. अहो यामध्ये कदाचित टेक्निकल इश्यू सुद्धा असू शकतो. तेव्हा अर्जुनला आता साक्षीच्या या स्टेटमेंटवर हसू येत आणि तो म्हणतो, साक्षी शिखरे, अहो हे रिपोर्ट आहेत ना ते टेलिकॉम कंपनीकडून आले आहेत आणि अगदी क्रॉस व्हेरीफाय करून आले आहेत, सो त्यामध्ये कोणताही टेक्निकल इश्यू असू शकत नाही असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितल्यानंतर महिप्त मात्र खाली मान घालतो, कारण त्याला माहीत असतं आजची ही शेवटची हेअरिंग आहे. आपण जर काही साक्षीच्या बाजूने बोलायला गेलो तर कोर्टामध्ये वेगळाच विषय होईल आणि मलाच उगीच सगळेजण शांत करतील आणि माझ्या विरोधात ॲक्शन सुद्धा घेतील. मग जज साहेब आता स्वतःच म्हणतात, मिस साक्षी हे पहा, कोर्ट पुन्हा एकदा तुम्हाला ताकीद देत आहे की कोर्टामध्ये खोट बोलण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही, कारण वात्सल्य आश्रमामध्ये तुम्ही गेला होतात हे अगदी पुराव्यानिशी सुद्धा सिद्ध झालं. असा जज साहेबांनी निर्णय सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही गालात हसतात, कारण साक्षीच एक कारस्थान आता अर्जुनने बाहेर काढून जज साहेबांना आणि कोर्टाला सुद्धा विश्वास दिलेला असतो की मी जे बोलतोय ते
खरं आहे आणि साक्षी जे बोलतीये ते खोट आहे. पुढे आता जज साहेब सांगतात तसं तुमच्या वकिलांनी सुद्धा मान्य केलं. माझं बरोबर आहे ना ॲडव्होकेट दामिनी देशमुख असा थेट सवालच ते आता दामिनीला करतात. तेव्हा दामिनी सर असं म्हणते कारण आता तिच्यासमोर दुसरा ऑप्शनच नसतो. दुसरीकडे जे वकील आणि पोलीस बाहेर बसलेले असतात तेव्हा ते वकील हे पोलिसांना म्हणतात आता तर साक्षी काही नाकारू शकतच नाही की खुनाच्या वेळेस ती आश्रमामध्ये होती. तेव्हा ते पोलीस म्हणू लागतात बघूयात आपण पुढे काय काय होते ते. अहो आता तर खरी हेअरिंगला सुरुवात झाली. इकडे अर्जुन आता कोर्टामध्ये पुन्हा साक्षीला प्रश्न विचारतो. आता मला सांगा मिस साक्षी शिखरे तुम्ही तर म्हणाला होता की आश्रमाशी माझा काहीही संबंध नाही. मग 13 जानेवारीच्या रात्री तुम्ही आश्रमात कशासाठी गेला होतात? आता असा प्रश्न साक्षीला विचारल्यानंतर महिप्त दामिनी घाबरतात. सायली आणि घरचे सगळे जण एक्साइट असतात की आता साक्षी नक्की काय उत्तर देते. तेव्हा साक्षीची आता बोलतीच बंद होते. तिला काय बोलावं काय उत्तर द्यावं कळत नसतं. अर्जुन आता तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो आणि विचारतो हो काहीतरी विचारलंय मी तुम्हाला प्रश्न आणि त्याच प्रश्नाचे उत्तर मला हवे. अहो आश्रमात त्या रात्री तुम्ही का गेला होतात एवढा सिंपल प्रश्न आहे हा. मग आता साक्षी आठवण्याचा प्रयत्न करते आणि दामिनीने सांगितल्याप्रमाणे ती सांगू लागते की प्रियाने तिची फी भरण्यासाठी नासाठी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि ते पैसे परत मागण्यासाठी म्हणून मी आश्रमामध्ये गेले होते. तेव्हा प्रिया आपले डोळेच बंद करून घेते कारण आता हे प्रकरण प्रियावर शेकणार हे घरातील सगळ्यांना माहीत असतं. मग घरातील प्रत्येक जण आता प्रियाकडे पाहू लागतो. आता पुढे या हेअरिंग मध्ये काय ट्विस्ट येणार याची उत्सुकता तर वाढलेली असते. मग त्यानंतर साक्षी म्हणते अहो अर्जुन सुभेदार तुम्ही ते प्रूव्ह सुद्धा केले की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये पैशांचे व्यवहार होत होते बरोबर ना? तुम्हीच अगोदर प्रूव्ह केलं. तेव्हा रविराज रागातच प्रियाकडे पाहतो तर प्रिया ऐन वेळेला आता नाही होऊन पडते. मग आता प्रिया खूप घाबरते घामाघूम होते आणि मनातच विचार करते ये बाई तू माझं नाव का घेतीये? ज्या काही थापा मारायच्या असतील त्या तू तुझ्याबद्दल मारना माझं नाव घ्यायची काय गरज आहे हिला? पण अर्जुन बरोबर आता तिचा डाव तिच्यावर उलटवणार असतो आणि हसूनच म्हणतो हो बरोबर राईट मलाही आठवलं हा ते आपलं सीसीटीव्ही फुटेज कॅफेमधलं. मग आता ते कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज आता पुन्हा एकदा साक्षीला सगळं आठवतं. मग आता सगळेजण साक्षीकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही त्या रात्री प्रियाकडून पैसे वसूल करण्याकरिता पण सॉरी हा म्हणजेच तुम्ही आश्रमात तिच्याकडे गेला होता ते पैसे मागण्यासाठी बरोबर? तेव्हा ती आता फक्त हो म्हणते. आता साक्षी इथे जबरदस्त अशी पकडली जाणार असते कारण त्या दिवशी सगळेजण तेथे सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते आणि मग काही वेळानंतर तेथे प्रिया आलेली असते. सगळं काही तासमोर अजून यायचं असतं आणि मग अर्जुन नेमका तोच मुद्दा हाताशी धरतो आणि म्हणतो परंतु प्रिया तर तेथे नव्हती ना? अहो ती तर सिनेमा बघायला गेली होती आणि हे तुम्हाला तर माहीतच होतं बरोबर? तेव्हा साक्षी म्हणते नाही मला कसं माहीत असणार? तेव्हा सायली मात्र गालात हसते कारण साक्षीनेच त्या सिनेमाची तिकिटे काढून दिलेली असतात. तेव्हा अर्जुन हसतच विचारतो नाही असं कसं शक्य आहे ब्र? हे अहो सगळ्यांची तिकीट्स तर तुम्हीच काढल्या होत्या ना मिस साक्षी? अहो तुम्ही परत विसरलात का? हसूनच तो विचारतो डोंट वरी हा पण हे कोर्टात मी केव्हाच सिद्ध केले अर्जुन म्हणतो. साक्षीच पूर्णपणे स्टेटमेंट तो कोर्टासमोरच खोडून टाकतो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मी कोर्टामध्ये ऑलरेडी सगळे पुरावे सादर केले आहेत आणि त्यामध्ये अगदी क्लिअरली दिसतंय प्रिया सोबत आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सिनेमाच तिकीट मिस साक्षी शिखरे यांच्या डेबिट कार्डवरून ट्रान्झॅक्शन झाले. मग आता असं अर्जुनने कोर्टामध्ये मुद्दा मांडल्यानंतर दामिनी रागातच अर्जुनकडे पाहते. मग अर्जुन म्हणतो तुम्ही ते पुरावे पुन्हा एकदा चेक करू शकता जज साहेब.
तेव्हा जज साहेब आता लगेचच ते सगळे पुरावे चेक करू लागतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आज तुमच्याकडून मला एक खास परमिशन हवी आहे. मला साक्षी शिखरे आणि मिस प्रिया मधुकर यांची एकत्रच उलट तपासणी करायची आहे. आता असा मुद्दा अर्जुनने कोर्टामध्ये मांडल्यानंतर किंवा अशी परमिशन जज साहेबांकडे मागितल्यानंतर इकडे प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. घरातील सर्वांना अगदी धडकी भरते की प्रियाची सुद्धा उलट तपासणी आता अर्जुन करणार म्हटल्यानंतर काही खरं नाही. सगळेजण तिच्याकडे आता पाहू लागतात. तेव्हा लगेचच दामिनी आता ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, अहो, एकाच वेळी दोन साक्षीदार बोलवण्याची कोर्टाची अजिबात पद्धत नाही आहे आणि दोघींची एकाच वेळी उलट तपासणी घेण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. तेव्हा जज साहेब सुद्धा म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला एकाच वेळेस उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, इस मिलॉर्ड, मला एकाच वेळी दोघींचीही उलट तपासणी घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन पुढे म्हणू लागतो, हो युअर ऑनर, हे सहजा कधी असं होत नाही. परंतु मिस साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री बघता या दोघींचीही उत्तर एकत्र ऐकायला मिळाली तर बरं होईल. तेव्हा अर्जुनचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड पाहता, पुरावे पाहता दामिनीच म्हणणं डावलून जज साहेब हे अर्जुनला लगेचच परमिशन देऊन टाकतात. अर्जुन यामुळे खुश होतो. मग जज साहेब मधुकर पाटलांना म्हणजे मधुभाऊंना त्या विटनेस बॉक्समधून जरा बाहेर बसायला सांगतात आणि प्रियाला तिथे विटनेस बॉक्समध्ये यायला सांगतात. आता प्रिया खरंच खूप घाबरलेली असते. अर्जुन कोणती उलट तपासणी करणार अगदी तिला कल्पना सुद्धा नसते. तर रविराज सुद्धा आता यावेळी काही बोलू शकत नसतो, कारण अर्जुन जे करतोय त्यामध्ये रविराजने त्याला खूप सपोर्ट केलेला असतो. आता इथे खूप मज्जा येणार असते, कारण प्रिया आणि साक्षी या दोघीही आता आमनेसामने असतात. अर्जुन दोघींकडे हे पाहतो आणि दोघींनाही छान अशी स्माईल देतो, पण त्या दोघींचा चेहरा अगदी काळा निळा पडलेला असतो. दोघीही खूप घाबरलेले असतात, कारण अर्जुन उलट तपासणी घेणार म्हटल्यानंतर दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स व्हा, टेन्शन घेऊ नका. आता पुढे अर्जुन हा प्रियाला म्हणतो, हे पहा, डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका. 13 जानेवारी 2023 रोजी सिनेमाला गेला होतात आणि ही सिनेमाची सर्व तिकीट मिस साक्षी शिखरे यांनी तुम्हाला काढून दिली होती. खरंच तुम्हाला साक्षी शिखरेने दिल्या होत्या का हे अजिबात मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मिस साक्षी शिखरे यांनी कबूल केलं की त्या तिकीट्स त्यांनीच त्यावेळी काढल्या होत्या आणि तसे पुरावे सुद्धा मी कोर्टाकडे ऑलरेडी सबमिट केले आहेत. तेव्हा प्रिया आणि साक्षीचा आता चेहराच पडतो, कारण त्यांच एक खोट अर्जुन बाहेर काढत असतो. मग प्रियाला तो विचारतो, तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं की तुमची एखादी मैत्रीण त्या फिल्मसाठी जाणार होती, पण तिचे जाणं कॅन्सल झालं आणि म्हणूनच तुम्हाला ती तिकीट्स मिळालीत. तेव्हा रियाची बोलती बंद होते आणि ती रविराजकडे पाहते. आता ती खूपच घाबरलेली असते, तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर अर्जुन साक्षीलाही विचारतो, मिस साक्षी शिखरे, अहो मिस प्रिया मधुकर तुम्हाला तुमचे पैसे परत देत नव्हती, तरीही सुद्धा तुम्ही यांना अशा तिकीट्स का काढून दिल्या? मग साक्षी आणि प्रिया एकमेकींकडे बघतच राहतात. त्या दोघींना काय उत्तर द्यावं सुचत नसतं. त्यानंतर साक्षी घाबरते आणि म्हणते, नाही, ऑलरेडी ती तिकीट्स मी काढून ठेवली होती, पण प्रियासाठी नव्हती काढली. ॲक्च्युली ती तिकीट्स मी माझ्यासाठीच काढली होती. माझा एक खूप मोठा ग्रुप आहे, आम्ही सिनेमाला जाणार होतो, परंतु अचानकच आमचा हा सगळा प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणूनच मग मी सर्व तिकीट्स प्रियाला दिली. असं म्हणून ती आता प्रियाकडे पाहते, तर प्रियाला सुद्धा आता काय उत्तर द्यावं कळत नसतं. इकडे आता साक्षीची झालेली गडबड गोंधळ पाहून सायली कुसुमकडे पाहून हसते. अर्जुन लगेचच साक्षीला विचारतो, तुमच्यामध्ये पैशांचा प्रॉब्लेम असून सुद्धा तुम्ही ती तिकीट प्रियाला दिलीत? तेव्हा साक्षी म्हणते, हो, कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट फुकट घेण्यापर्यंत गरीब आणि लाचार आणि हापलेलं प्रिया
एवढं दुसरं कुणीच नव्हतं असं साक्षी प्रियाकडे पाहून खूपच रागात म्हणते. आता हे ऐकून प्रियाला जबरदस्त असा धक्काच बसतो. पूर्ण कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता असते, कारण आता साक्षीने पूर्णपणे गेम चेंज केलेला असतो. प्रिया विरोधात आता खोट नाटक सांगून आता प्रियाला बरोबर दामिनीने सांगितल्याप्रमाणे तिने जाळ्यात अडकवलेलं असतं. तेव्हा सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळेजण आपले असे तोंडाला हात लावतात. तेव्हा प्रियाचा सुद्धा आता रागाचा पारा चढतो आणि ती दात ओटात म्हणते की साक्षी, शब्द जरा जपून वापर. तेव्हा साक्षी सुद्धा गप्प राहत नाही. आता दोघींचा त्या कोर्टामध्ये तांडव सुरू होतो. मग साक्षी म्हणते, काय खोट बोलले मी, फुकट मिळालेलं आईस्क्रीम सुद्धा तू अगदी चवीने खाशील अशी मुलगी आहेस तू, आणि एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट जेव्हा तुला मिळाली तेव्हा एकदाही तू नाही म्हणाली नाहीस, आणि तसही त्या तिकिटांचे पैसे घेण्याचा विचार सुद्धा मी केलाच नव्हता. अगं नाही, आपल्या घरातलं उरलेलं अन्न कस आपण एखाद्या भिकायाला देऊन टाकतो तशी ती तिकीट मी तुला देऊन टाकली होती असं म्हणून साक्षी भर कोर्टातच साक्षी आता प्रियाला भिकारी हणते. तेव्हा हे सगळं ऐकून दामिनी आता डोक्यालाच हात लावते, कारण आता साक्षीने पूर्णपणे इथे माती खाल्लेली असते. तर अर्जुन मात्र या दोघींच्या भांडणाची मजा घेऊ लागतो, कारण आता तो काहीही मध्ये बोलणार नसतो. हे सगळ्यांना माहीत असतं, कारण अशीच भांडणं होता एखादं तरी सत्य यांच्या तोंडून बाहेर पडणारच असं अर्जुनने अगोदरच हेरलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, मी स्वतः आले नव्हते तुझ्याकडे तिकीट मागायला. एकाच वेळी बाहेर 10-12 तिकीट किट ही विकली गेली नसती ना, आणि ती वाया जाऊ नयेत ना म्हणून तू मला ती दिलीस. एवढी स्वार्थी आहेस तू साक्षी, आणि आता उगाच मास दाखवत वाटेल ते बोलू नकोस असं आता साक्षीला सांगून त्या दोघीही अगदी रागातच एकमेकींकडे पाहू लागतात आणि एकमेकींच्या स्वभावातील दोष सुद्धा एकमेकींना सांगू लागतात. तेव्हा सुमन आता हळूच नागराजला विचारते, काय हो, ह्या दोघीही अशा भरकोटामध्ये काय भांडतायत एकमेकींबरोबर. तेव्हा नागराज म्हणतो, या साक्षीलाही कळायला नको का आपल्या तन्वीबद्दल, बघ कशी बोलतीये ती. तेव्हा सुमन म्हणते, हो पण तरीही. मग आता नागराज लगेच नाकावर हात ठेवतो आणि म्हणतो, गप्प बस, कोर्टामध्ये तू पहिल्यांदा आली आहे ना, जास्त बोलू नकोस, आपली पुढे बघत रहा. मग सुमन आपली गप्प बसते. त्या दोघींची मांजरी सारखी भांडण पाहून अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, भांडण करू नका. इथे जज साहेब सुद्धा म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, शांत रहा दोघी. पण हे कोर्ट कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक वाद ऐकून घेणार नाही असं जेव्हा जज साहेब म्हणतात तेव्हा मात्र या दोघींचेही डोळे खाडकन उघडतात आणि त्या दोघीही एकमेकींकडे अजूनच नजरेला नजर मिळवत एकदा पाहतात आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे गप्प राहतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिस प्रिया मधुकर, इथे कोर्टामध्ये असं भांडण्यापेक्षा ना तुम्ही तिथे तुमच्या सीटवर जाऊन बसा. मग प्रिया गुपचूप जाऊन आता रविराज शेजारी बसते. तेव्हा अर्जुन पुन्हा साक्षीकडे येतो आणि म्हणतो, सो मिस साक्षी, आय मीन आत्ताचा जो वाद होता तुमचा तो खरा होता की तुमची कशी मैत्री नाहीये ते दाखवण्यासाठी तुमचा आपला फक्त खटाटोप सुरू होता की तुम्ही हे सगळं असं घडवून आणलंत. तेव्हा दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणत अर्जुनच्या त्या वाक्यावरच ती ऑब्जेक्शन घेते. अहो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे माझ्या अशिलावर असे बिनबिडाचे आरोप करून उगीचच त्यांना त्रास देण्याचं काम करत आहेत आणि त्यांनी हे अगदी ताबडतोब थांबवाव. मग जज साहेब ऑब्जेक्शन ओव्हरल अस जेव्हा म्हणतात दामिनी गुपचूप खाली बसते. यानंतर साक्षी उत्तर देते आणि म्हणते, नाही, या मुलीशी तर मी अगदी आयुष्यात सुद्धा कधीही मैत्री करू शकत नाही. तेव्हा सगळेजण अगदी रोखूनच प्रियाकडे पाहतात. तर प्रियालाही प्रश्न पडतो, या साक्षीला आज अचानक झालं काय? आज शेवटची हेअरिंग असून देखील हिने माझ्यावर निशाणा साधलाच कसा काय? इकडे आता अर्जुन हस्त विचारतो, तरीही तुम्ही तिला सिनेमाची तिकीट अशी फ्री मध्ये देऊन टाकलीत. पण चला, मी मान्य केलं, तुमचं मन खूप मोठा आहे मिस शिखरे, आणि तुम्हाला इच्छा झाली असेल ना असं दान करण्याची तर होऊ द्यात इच्छा. आता इच्छेला काही मरण
असतं का नाही ना, पण याच तिकीट तुम्ही ज्या दिवशी खून झाला त्याच दिवसाची होती. हा योगायोग होता की तुम्ही मुद्दाम घडवून आणलं असं. तो आता तिला विचारतो की ज्या रात्री तुम्हाला आश्रमामध्ये जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा हवा होता म्हणून ही तिकीट सुमित त्यांना काढून दिली होती असा थेट सवाल तो साक्षीला करतो. आता अर्जुनने हा प्रश्न विचारल्यानंतर अगदी तो सिरियस असतो. मग साक्षी सुद्धा जरा घाबरते. सगळेजण तिच्या उत्तराची आता वाट पाहत असतात तेव्हा दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. माझ्या अशिलावर असे डायरेक्ट आरोप करू शकत नाहीत. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंट असं जज साहेब म्हणतात. तेव्हा दामिनी थ्यू असं म्हणून खाली बस असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड अजूनही मिस साक्षी शिखरे यांनी मला उत्तर दिलेलं नाहीये की जेव्हा आश्रमामध्ये कोणीही नव्हतं त्या रात्री नेमक्याच त्या आश्रमामध्ये का गेल्या होत्या. तेव्हा सगळेजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहतात. रविराज सुद्धा आता प्रियाकडे पाहतो तर प्रिया अजूनच घामाघूम होते. कारण आता प्रियाकडूनच काय ते ह्या प्रश्नांची उत्तर मिळणार असतात. अर्जुन इकडे हायपर होतो आणि म्हणतो, मला उत्तर द्या. मी साक्षी का अहो का ब्र तुम्ही असं केलंत. तेव्हा साक्षी अगदी रडकुंडीला येते. तिला काय बोलावं सुचत नसतं आणि मग ती जज साहेबांकडे पाहते. तेव्हा आता घाबरी घुबरी झालेली साक्षीला काय बोलावं सुचत नसतं. मग आता तिलाच पाहून सायली कुसुमकडे पाहून हसते. इकडे कल्पना हळूच प्रतापला विचारते, काय हो तन्वी म्हणतीये की या साक्षीने खून केलेला नाहीये तरी सुद्धा आश्रमात जाण्याबद्दल एवढं खोटं का बोलत असेल. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं ही केस एवढी साधी सरळ असती तर 2.5 वर्ष चालली असती का कल्पना. मग अर्जुन आता साक्षीला विचारतो, अहो काय झालं मिस साक्षी, काही उत्तर सुचत नाहीये का आता नक्की तुम्हाला. पण डोंट वरी हा मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. आता ABCD असे 4 ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही त्यातलं एक सिलेक्ट करायचं. आता ऑप्शन्स ए, अहो आश्रमाच्या बाहेरच गार्डन तुम्हाला खूप आवडलं आणि तुम्हाला असं वाटलं की ते सार्वजनिक गार्डन आहे आणि म्हणून तुम्ही तिथे फिरायला गेलात. तेव्हा सर्वजण अर्जुनच्या या स्टेटमेंट वर मात्र हसू लागतात. तेव्हा महिप्त आणि सगळेजण आपले मागे पाहतात कारण अर्जुनने असं स्टेटमेंट करून साक्षीला अक्षरशः गोंधळात पाडलेल असतं. पुढे अर्जुन विचारतो, आज इव्हिनिंग वॉक बरोबर माझं. आणि आता ऑप्शन बी, अहो खूप फिरून फिरून तुम्ही दमलात म्हणजे इव्हिनिंग वॉक घेऊन तुम्ही दमलात. तुमच्या घशाला कोरड पडली आणि तुम्हाला खूप तहान लागली म्हणून तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये पाणी प्यायला गेलात. तेव्हा पुन्हा एकदा सर्वजण हसू लागतात कारण साक्षीला असे हसूनच प्रश्न विचारल्यामुळे तिचीच अगदी कोंडी झालेली असते. सगळेजण तिच्यावर हसताच महिप्त रागात सगळ्यांकडे पाहतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ऑप्शन सी, तुम्ही आश्रमाच्या बाहेरून जाताना तुम्हाला फुलाचा असा सुगंध सुवास आला आणि म्हणून तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये गेलात. तेव्हा सर्वजण आता तिथे अजूनच मोठ्या मोठ्याने हसू लागतात. भर कोर्टामध्ये नुसता हसण्याचाच आवाज येत असतो. जसा जसा हसण्याचा आवाज येतो तसा तसा महिप्तच डोक फिरू लागतं. आता शेवटचा ऑप्शन डी, आश्रमातील सर्वांना मुद्दामच बाहेर घालवून तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून तुम्ही ती तिकीट्स काढून दिली आणि सर्वांना आश्रमाच्या बाहेर घालवलं असं. अर्जुन आता तिला विचारता हा शेवटचा आणि खराखुरा ऑप्शन तिच्यासमोर अर्जुनने व्यक्त केल्यामुळे आता प्रिया इकडे घाबरते कारण हेच मूळ कारण असतं आणि साक्षीलाही हे ब्यापैकी ठाऊक असतं. तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, कोणत्या पुराव्यांच्या आधारावर माझ्या आईलावर हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे आरोप करत आहेत. तेव्हा इकडे कुसुम म्हणते की हिला ना असंच पाहिजे कारण आता साक्षीची तर बोलतीच बंद झालीय बघ आता. मग सायली म्हणते, हळू बोल कुसुम ताई, आतापासूनच असा आनंद साजरा करू नकोस. मग आता जज साहेब स्वतः दामिनीला म्हणतात, प्लीज दामिनी देशमुख अर्जुन सुभेदारांना त्यांचं बोलणं तर पूर्ण करू द्या. तेव्हा अर्जुन आता थ्यू मी लॉर्ड हस्तच म्हणतो आणि दामिनीला म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख, अहो मी फक्त तुमच्या
क्लायंटला ऑप्शन देत होतो आणि काय आज तुम्ही तुमच्या क्लायंटला नीट शिकवून इकडे आणलं नाही की काय कारण आज काय उत्तर द्यावं ना त्यांना तर माहीच नाहीये त्यांना तर काहीही आठवत नाहीये बघा ब्र तुम्ही तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा गालात हसतात तर दामिनी रागातच अर्जुनकडे पाहते अर्जुन मात्र हसतच खेळीमेळीचं वातावरण ठेवत आणि सगळ्याच लक्ष आपल्याकडे खेचत साक्षीला प्रश्न विचारत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये आलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला मारण याचा प्रयत्न केलेला नाहीये तर मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि लगेचच रडू लागते मग अर्जुन तिच्यावर प्रेशर टाकतो आणि म्हणतो पिस्तूल तुझ्या हातात होतं तू विलासवर गोळी झाडलीस आणि तूच मारलंस प्रिया विलासला तूच मारलंस अगं तुला पैसे हवे होते आणि म्हणूनच तू विलासचा खून केलास तेव्हा आता अर्जुनने एकदम प्रेशरच प्रियावर टाकलेला असतो प्रिया अगदी रडकुंडीला येते आणि ती त्या दबावातच म्हणते नाही गोळी मी झाडली नाही तर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले की साक्षी शिखरे हिने विलासवर गोळी झाडली असं स्टेटमेंट प्रियाने आता त्या दबावाखाली दिल्यामुळे सगळेजण आता धक्क्यानेच प्रियाकडे पाहतात आणि साक्षीकडेही तर इकडे महिपत्तर डोक्यालाच हात लावून बसतो आणि साक्षी घाबरते आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.